पतसंस्था आहे काय? सदानंद ग्रामीण विकास शेती पतसंस्था करते। या पतसंस्थेने बोगस कागदपत्र सादर करून सहाय्यक निबंधक यांच्याकडे 101चे दाखले मिळवले। माझ्या वडिलांच्या एकाच्याच नावावरती 3 कर्ज दाखवले। ठीक आहे, मी त्याचं शहानिशा केली, त्याचं चाचणी लेखा परीक्षण केलं। तर त्या चाचणी लेखा परीक्षणात कुठलीही कागदपत्र न घेता, कुठलंही कागदपत्र नाही, त्यांच्याकडे तारण नाही, यांनी तारण कर्ज म्हटले, तारण नाही, विड्रॉल नाही। सहाय्यक निबंधक यांनी रोजनाम्यावर लिहिलंय का कुठलंही विड्रॉल ही तारणी कर्ज सिद्ध होत नाही। ते हरिचंद्र कांबळेंनी एकीकडे लिहिले आणि एकीकडे त्याच प्रकरणाचे तिन्ही प्रकरणाचे 101चे दाखले पारित केले एकाच महिन्यात। आणि हे सगळं चुकीचं असताना आम्ही न्याय मागतोय सगळीकडे। तर तहसीलदारांकडे गेलं, तहसीलदार म्हणतात सहाय्यक निबंधकाकडे जा। पोलीस स्टेशनला गेलं का ते म्हणतात परत सहकार खात्याचं पत्र आणा। इकडे पुढे अर्ज करा, आम्हाला एकमेकांच्या अंगावर लोटतात, मग आम्ही जायचं कुठे जाईल? किती पिढी शेतकरी आहे साधारण? किती भ्रष्टाचार असावा? तसे 10-15 जण शेतकरी आहेत, पण आता कसं आहे, दबावानुसार कोणी पुढे यायला मागत नाही। आम्ही पुढे आलोय, आम्ही आमची व्यथा मांडतो।